जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत याचे आपण पारायण सुरू करत आहोत। त्याचे मूळ ग्रंथरचयिता आहेत श्री शंकर भट। श्री श्रीपाद श्री वल्लभांचे त्या काळातले ते समकालीन। शंकर भट लिखित तेलुगू प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी, आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरिभाऊ जोशी निटूरकर, म्हणजे भाऊ महाराज। हे हैदराबादचे आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई। श्री स्वामी समर्थ। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण ऐकत आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, अध्याय 15। श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत। मी शंकर भट श्री दत्तानंदाकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली। रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो। पाणी काढण्यासाठी तेथे एक पोहरासुद्धा होता। मी पाणी किती आहे ते पाहावे या उद्देशाने आत डोकावले, तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले। विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता। त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला, अरे शंकर भटा, मला आश्चर्य वाटले। माझे नाव त्याला कसे कळले? मी त्याला उत्सुकतावश विचारले, आपणास माझे नाव कसे कळाले? तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, नुसते नावच नाही, तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो। तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे। त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो। माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती। माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, प्रापंचिक बंधाने संसार कूपात अडकलेला मानव, तू बंधरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार? माझा मीच उठेन। आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात। असे म्हटल्यावर निमिषार्धात तो माझ्या शेजारी येऊन उभा राहिला। मी संभ्रमित झालो। तो म्हणाला, माझे नाव बंगारप्पा, तू तहानलेला दिसतोस, मी तुझी तहान भागवतो। असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने भराभर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्याला। परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्याला, तहान मात्र माझी भागली। याचे मला आश्चर्य वाटले। नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला। त्याने बोलण्यास सुरुवात केली, मी स्वर्णकार कुटुंबातील आहे। मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते।
माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या मला अवगत होती. भूत, प्रेत, पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो आहे. माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत. मी ज्या गावात जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत. माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पावून भूतप्रेतांची असलेली विकृत कळा, क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला. माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्याईने पिठिकापुरम लागले. श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुतंत्राला, परस्पर कलहाला काही कमी नव्हते. श्री बापण्णार्यलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या. मी सर्वात प्रथम बापण्णार्यलूंना मारून टाकावे असा विचार केला. मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळीने पाणी पित होतो. मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते. त्यापैकी एक, ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापण्णार्यांच्या जवळ होते. श्रीपाद प्रेमाने बापण्णार्यलूच्या पोटावरून हात फिरवीत, तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाई. मी पाणी पिऊन थकलो, परंतु बापण्णार्यलूंवर त्याचा काही अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले. माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले. श्रीपाद प्रभूंची शूद्रोपासकास शिक्षा. मला एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे. मी बापण्णार्यलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प बापण्णार्यलूच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले. परंतु ते बापण्णार्यलूंना काहीच करू शकले नाहीत. 2 मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले. माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला. माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापण्णार्यलूंच्या घराजवळ फिरकू सुद्धा शकत नाहीत. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले. एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही. मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्याला 32 जागी 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नाही, तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांचा शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा दुष्ट बेत माझा होता. परंतु हा प्रयत्नसुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे मला जाणवले. त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापण्णार्यलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मलाच दंश करू लागले. श्रीपादांच्या पिठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या. नरकयातनांचा अनुभव येऊ लागला. मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो. माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. ते म्हणाले,
बंगारप्पा, तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतदृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. कोलांटी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील. माझ्या मात्यापित्यांच्या घरी किंवा बापन्नार्यलूंच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्मांचे पुण्य असावे लागते. तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही. जीवन देणारा परमेश्वर आहे, म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे. माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात. त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपाकटाक्ष नसतो. तू आपल्या शूद्र विद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला शंकर भट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील. नंतर निशेष होईल. तो शंकर भट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय 7-8 वर्षांचे होते. त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे. आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले. ही घटना गोंधळात टाकणारी होती. नंतर मी असमंजसपणे म्हणालो, तुम्ही पाणी पिले तर दुसऱ्याची तहान कशी भागते? यातील मर्म काय? यावर बंगारप्पा म्हणाले, एका योग प्रक्रियेने मी इतर जीवाच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो. त्याद्वारे हे तादात्म्य भावनेने साध्य होते. रामायणकाली किष्किंधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्यासमोर युद्धास आलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे. या कारणानेच श्रीरामांनी झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता. विश्वामित्र महर्षींनी रामलक्ष्मणाला बला अतिबला नावाच्या 2 अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता. या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते. मानवाच्या शरीराच्या शुद्धीक्रमाच्या 12 अवस्था आहेत. श्रीरामांचा देह 12व्या अवस्थेत होता. श्रीपादांचा देहसुद्धा 12व्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असे आहे. साधन मार्गातील 7 भूमिकांचा विचार. मानव त्याच्या विकासात 7 भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिये, सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो.
गौतम ऋषींनी अहिल्यास शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता. ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली. अहिल्याचे शरीर शीला स्थितीत गेले होते, तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते. म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली. श्रीरामाची पायधूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली. चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योग शक्ती लाभते. यासाठी आपल्या योगशक्तीचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते. परंतु पापकार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शीला चैतन्यात पडण्याची भीती असते. त्यानंतर अनेक हजारो जन्मांनंतर मानव जन्मास येतो. मानव 5व्या भूमिकेवर असलेले साधक संकल्प ज्ञानी असतात. 6व्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात. संकल्प ज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलापसुद्धा चालवितात. भावज्ञानी साधकांच्या प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो. 7व्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात. अवतारी पुरुष व साधकातील भेद. बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले. त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकर भटने प्रश्न केला. महाराज, जीवनात केवळ परिणामक्रम असतो का? काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते? यावर बंगारप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात. मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असे म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष असे म्हणतात. मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो. कूर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खड्गमृग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी. सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी. नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते. याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार, रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार, सत्वगुण प्रधान असलेला तो राम अवतार, त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार, कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार, समस्त सृष्टीतील एकतत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत, अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ अवतार. श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय, मते, धर्म नाहीतच. श्रीपादांची स्थिती बुद्धिवानांना सुद्धा समजण्यासारखी नाही. त्यांच्यासारखे तेच आहेत. सर्व सिद्धांतांचा, सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच
समन्वय आहे. या सृष्टीचा आदी बिंदू व अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत. स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निरीक्षण करणारे, संकल्प करणारे, क्षय करणारे तेच आहेत. हे गूढ असे देवाचे रहस्य आहे. सप्तऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू? बाबा शंकरभटा, तू धन्य आहेस. त्यांचे अव्याज कारुण्य लाभलेला तो धन्य होय. अन्य जीव व्यर्थ होत. सत्कर्म व दुष्कर्मांचे फलविवरण. मी शंकरभट. मी विचारले, महाराज, मला एक शंका आहे. समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले, थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो? त्यावर बंगरप्पा मोठ्याने हसले व म्हणाले, तू चांगला प्रश्न विचारलास. सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे. मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आईसुद्धा मुलावर प्रेम करणार नाही. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे. पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही. तो देहाहून निराळा असून अजन्मा, अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित आहे. मानवात व प्राणीमात्रात एकच आत्मा वास करतो. मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे. या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो. देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही, तर काही विघटनकारक, विनाशकारक शक्तीसुद्धा असतात. त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलनवलन सुव्यवस्थित चालविण्याचे कर्म देव करीत असतात. मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात. दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्त्व कळते. मनुष्य सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो. सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट, कुकर्मी, नास्तिक, जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी, प्रामाणिक, सदाचारी, सच्छील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते. अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करूनसुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्म केली असणार आणि त्यांचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे. तसेच अत्यंत प्रामाणिक, सच्छील, सज्जन लोक आज जी दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्मांचे फलस्वरूपच. मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तात्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते. चांगले अथवा वाईट हे कर्म करणे मानवाच्या हाती असते. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट, दुराचारी लोकांकडून सज्जनांचा, संतांचा छळ होऊ लागतो. त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी, दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे, संत सज्जनांचे रक्षण करतात.
हजारो वर्षांपासून आकाशात तारे, ग्रह, चांदण्या होत्या, परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या. कालांतराने या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले. अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले. पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणानेच सृष्टी चलित आहे. ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते. परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात. वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग. पिठिकापुरम या नगरीत वेलू प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते. ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत. एकदा त्यांना श्रीपाद श्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास अप्पळराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना तात्काळ घेऊन यावे. घरात स्वामींचे आजोबा बापन्नाचार्यलू होते. सेवकांनी त्यांना राजाज्ञा सांगितली. आजोबांनी स्वामींना सांगितले, पिठिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीस बोलावले आहे. श्रीपाद म्हणाले, तात, राजाच्या मनात भक्तिभाव नाही. तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण महाराज आहोत, आपली सत्ता सर्वांवर चालते. आपण म्हणू तसे झाले पाहिजे, परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही, हे तो जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही. स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले, तुमचे महाराज केवळ या पिठिकापुरमचे राजे आहेत, परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमच्या घरी यावे. येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा घेऊन यावे. हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पळराज व त्यांचे पिता बापन्नाचार्यलू यांनी आपसात विचारविनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले. सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कळविला. तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले, मी या नगरीचा महाराजा आहे. माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्री वल्लभ कसे उल्लंघन करू शकतात हे मी पाहतो. एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासनावरून महाराजे खाली पडले. सारे सेवक सिंहासनाजवळ धावले. त्यांनी राजास पाणी आणून पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर अशा नरकयातना होऊ लागल्या. तात्काळ राजपुरोहित श्री कोटसुंदर शर्मा यांना बोलावणे पाठविले. त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व त्यांची विभूती कपाळी लावली. राजपुरोहित म्हणाले, पाहिलत ना माझ्या अर्चनेचा परिणाम. आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे, कारण ते स्वतःच श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत. त्यांच्या पूजेने लहान लहान सिद्धी प्राप्त होतात.
बापन्नाचार्युलूंना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे. श्री व्यंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो. महाराज, आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचेही नाही. महाराज राजपुरोहिताला म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा. राजपुरोहित म्हणाले, महाराज, आपण विद्वान व ब्राह्मणांकडून श्री दत्त पुराणाचे पारायण करून घ्यावे. स्वयंभू श्री दत्तात्रेयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान, सुवर्णदान, अन्नदान करावे. असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील. राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकरवी श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले. परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण होऊन बसले. महाराजांना त्या रात्रीच स्वप्नात आपले पितर दिसले. ते अगदी क्षीण, अशक्त आणि दीनवाणे दिसत होते. ते म्हणाले, अरे वेलू, तू आम्हास श्राद्ध भोजन देत नाहीस. आमची या प्रेतयोनीतून सुटका करण्यास काही करत नाहीस. महाराजा म्हणाले, तात, मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो. यावर पितर म्हणाले, परंतु ते आम्हास काही मिळत नाही. ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल. पितरांच्या या वक्तव्याने राजास रात्री निद्रासुद्धा आली नाही. याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली. ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देई. तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागे. अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी संकटांनी घेरले. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली. राजास सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थितीसुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती. त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली. त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले. त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्यासमोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली. पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांनी घरी धुमाकूळ घालणारी ही भूतप्रेते त्यांना दिसली. ती पाहून हे बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून गेले. ती भूते ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पतीपासून दूर करून अतोनात छळ केला. तुम्ही राजाने वाममार्गाने मिळवलेले धन दानरूपात घेतले. त्यामुळे आम्ही तुम्हास त्रास देत आहोत. ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले. त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी
हे कळेना. अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले, श्री दत्तपुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःखे नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे मला वाटले होते, परंतु सारे काही विपरीतच घडले. त्यांना आता श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला. महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले. ते सर्वजण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली. क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे सारे अपराध क्षमा केले. ते म्हणाले, या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो, परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो. मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे. कालाग्नी रूपात असलेले श्री दत्तरूप माझेच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतरलो आहे. श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो. माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत. माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभाद महर्षी होते. माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला. मी पुढील नरसिंह सरस्वतींच्या अवतारात माझे आजोबा श्री बापन्नाचार्यलूंसारखा दिसेन. मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूत प्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन. विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी, वाम मार्गांनी मिळवलेली नसावी. वाम मार्गांनी मिळविलेली संपत्ती दुःख, क्लेश, अशांती, वैमनस्य, आपपर भावासच कारणीभूत होते. प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्त भावाने श्रीपाद श्री वल्लभा, दत्तात्रेया, दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. हे महाराजा, तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस. त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले. श्रीपाद श्री वल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्तपुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटेच तुला झेलावी लागली. श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे हा अध्याय 15वा येथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी